नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीचं लेसन टीनी टायनी या पाठाचे प्रश्नोत्तर बघणार आहोत. डिस्क्राइब द टीनी टायनी वुमन्स हाऊस युजिंग डिटेल्स फ्रॉम द स्टोरी अँड युअर इमॅजिनेशन. या पाठामध्ये या वयस्कर बाईचे जे काही घर आहे ते टीनी टायनीच्या माध्यमातून आपण बघितलेले आहे. त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्नोत्तर आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फिल इन द ब्लँक्स. खालील रिकाम्या जागा बघा. The teeny tiny woman lived in a teeny tiny house. The teeny tiny woman went out to take a walk. कशाला गेली होती? टीनी टायनी वॉक करण्यासाठी, थोडं चालण्यासाठी. The teeny tiny woman went into a teeny tiny churchyard. कुठे गेली होती ती चर्चयार्ड मध्ये गेली होती. The teeny tiny woman found a teeny tiny bone on a teeny tiny ग्रेव. तिला त्या ग्रेववर काय सापडलं? एक छोटं बोन सापडलं. द टीनी टायनी वुमेन पुट द टीनी टायनी बोन इनटू हर टीनी टायनी पॉकेट. तिनं ते बोन तिच्या छोट्या पॉकेटमध्ये ठेवलं. द टीनी टायनी वुमेन वेंट होम अँड पुट द टीनी टायनी बोन इनटू अ टीनी टायनी कपबोर्ड. कशात ठेवलं तिने? त्या छोट्या कपाटामध्ये ठेवलं. काय? ते बोन. द टीनी टायनी वुमन वॉज अवेकन बाय अ टीनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टीनी टायनी कपबोर्ड. ती केव्हा उठली? त्या कपाटामधून आवाज आला तेव्हा ती उठली. The teeny tiny woman was teeny tiny bit frightened. ती teeny tiny woman teeny tiny frightened झाली, म्हणजे थोडी घाबरली. The teeny tiny woman said in her loudest teeny tiny voice. अगदी सोपा आहे. Question number 3. The word teeny tiny is compound word. That is a word made of two words. Words like teeny tiny are mostly used in informal language, children's stories and songs, folk tale, etc. Write other words like teeny tiny. हा कंपाऊंड वर्ड आहे. कंपाऊंड वर्ड म्हणजे दोन शब्द एकत्र आलेले. उदाहरणार्थ डिंग डॉंग, चिटचॅट हे जे काही शब्द आहेत ते दोन शब्द एकत्र येऊन हा कंपाऊंड वर्ड तयार होतो. मराठीमध्ये देखील असतात. भाजी भाकरी, येणे जाणे, असे बरेच शब्द आपण वापरत असतो. आता याच्यामध्ये बघा, इन्सी विन्सी हे शब्द गेलेले आहे आपल्याला. टिकटॉक हे ॲप्लिकेशन होतं बघा, आत्ताच मोदी सरकारने बंद केलेले. त्यानंतर फ्लिप फ्लॉप, हिक्री डिक्री, चिट चॅट, क्रिस क्रॉस, डिंग डॉंग, बो लो. जे शब्द उच्चाराने आणि अर्थाने सारखे येण्यासाठी पुढचा जो काही शब्द घेतो त्याला आपण कंपाऊंड वर्ड्स म्हणतो. यूज द लिस्ट ऑफ ॲडजेक्टिव्ह यू हॅव मेड इन द ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 44. आता पेज नंबर 44 वर आपण ॲडजेक्टिव्ह बघितलेले आहे. त्याचे आपण काय करू? त्या ॲडजेक्टिव्हला आपण वापरू. आता बघा, आता याची लिस्ट आपण तयार करू. म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. मराठीमध्ये त्याला विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. द वर्ड विच गिव्स द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन्स इज कॉल्ड द ॲडजेक्टिव्ह. आता आपल्याला 2-3 आपण उदाहरण सांगू. याच्यात सांगता येईल आपल्याला स्मॉल साईज, यंग एज, बिग शेप, रेड कलर, इंडियन ओरिजिन, वाईज पर्सन, वाईज गर्ल, हार्ट फ्रेम, त्यानंतर वॉकिंग ट्रॅक, स्विमिंग टँक,
जे जो शब्द नामाची विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात, ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. त्यानंतर सी, इफ यू कॅन राईट फनी मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग वन ऑर मोर ऑफ दिस ॲडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल बघा आता या टीनी टायनीमध्ये हे टीनी टायनी हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि मग अशा पद्धतीचे ॲडजेक्टिव्ह आपण आपल्या पद्धतीने त्या ॲडजेक्टिव्हचं रिपिटेशन करता येईल असं वाक्य आपण तयार करू शकतो का. इथं दोन उदाहरण दिलेले बघा. अ बिग रेड अँट फाउंड अ बिग रेड ग्रेन ऑफ कॉर्न इन अ बिग रेड हाऊस. आता याच्यात रिपिटेशन काय झाले, बिग रेड, त्यानंतर पुन्हा इथं एक बिग रेड आणि इथं पुन्हा बिग रेड. टीनी टायनी हा शब्द या पाठामध्ये जशा पद्धतीने आलेले आहे त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला एक दोन उदाहरण दिलेले. द लिटल सिल्वर फेरी कट द लिटल सिल्वर पेपर विथ अ लिटल सिल्वर सीझर. आता लिटल सिल्वर हा शब्द आलेला आहे, इथं आलेला आहे, इथं आलेला आहे आणि इथं. त्या पद्धतीने आपण ज्या शब्दांचं विशेषणाचं रिपिटेशन झालेले आहे ते शब्द तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या पातळीवर लिहू शकता. एक कल्पनाशक्ती म्हणून तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. Think of a repetitive story about an old woman from your mother tongue. Try to translate into English. अशा पद्धतीचे रिपिटेटिव्ह जे काही स्टोरी आहे, रिपिटेटिव्ह जे काही वर्ड आहे अबाउट द ओल्ड वुमेन, तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. ट्राय टू ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. आणि इतर जे काही आपली जी काही प्रचलित एखादी गोष्ट आहे ती गोष्ट आपण इंग्रजीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूया. चाल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक यामध्ये जे काही कॅरेक्टर आहे आजीचं, त्या आजीच्या कॅरेक्टरमध्ये काही शब्द आपण रिपीट जर केले तर ते आपण इंग्लिशमध्ये आपल्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू शकतो. डिस्कस अँड राईट ब्रीफली. आपण आपल्या पद्धतीने ब्रीफली म्हणजे कमी शब्दामध्ये आपण लिहू शकतो. व्हॉट यू शुड डू व्हेन यू फाइंड समथिंग इन द स्ट्रीट. तुम्ही काय करशाल एखादी गोष्ट जर आपल्याला रस्त्यात जर सापडली तर आपण काय करू. व्हेन you or we found something on street, first you inquire about some neighbor and if they did not give satisfied answer, please report in police station. एखादी वस्तू समजा एखादं पॉकेट असेल, एखाद्याचा मोबाईल असेल, तो जर आपल्या रस्त्यावर सापडला तर आपण काय करू, आसपास त्याची चौकशी करून जर आपल्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर आपण पोलीस स्टेशनमध्ये त्याची कंप्लेंट नोंद करूया. त्यानंतर व्हॉट कुड हॅव हॅपन वेन द ओल्ड वुमन सेड टेक इट. आता शेवटचा जो काही प्रसंग आहे टीनी टायनी या पाठामध्ये, शेवटी ती टेक इट म्हणते. टेक इट केव्हा म्हणते, कारण ती झोपलेली असते, तिला स्वप्न पडत असतात आणि कपाटमधून आवाज येतो आणि शेवटी तिच्याकडे ते फोन नसतं, ते कपाटामध्ये असतं, पण कपाटातलाच आवाज तिला घाबरवतो असतो आणि मग शेवटी ती नाईलाजाने टेक इट म्हणते. अशा वेळेस काय झालं असेल किंवा मानसिकता काय आहे. सी कुड नॉट कॉन्फिडंट विथ हर, सी सेड इन फिअर कंडिशन. तिला त्याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा आत्मविश्वास नव्हता आणि ती घाबरण्याच्या परिस्थितीमध्ये ती टेक इट म्हटली. आता ग्रामरचा भाग आलेला आहे. मेन वर्ब अँड ऑक्झिलरी वर्ब. मूळ क्रियापद आणि त्याला सहाय्य करणारं क्रियापद, याला ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब. मूळ क्रियापदाला जो क्रियापद मदत करतो त्याला हेल्पिंग वर्ब म्हणलेले. बघा दिलेले, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. सी केम टू अ टीनी टायनी गेट. द टीनी टायनी वुमन ओपन द टीनी टायनी गेट. सी वॉज अ टीनी टायनी बिट टायर्ड. सी हॅड अ डॉग. सी डज ऑल द वर्क. बघा आपण जर 3, 4 आणि 5 हे जर वाक्य काळजीपूर्वक जर बघितले, पहिल्या वाक्यामध्ये वाज आलेले, दुसऱ्या वाक्यामध्ये हॅड आलेले आणि तिसऱ्या वाक्यामध्ये डज आलेले. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अशा पद्धतीचं सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. हिअर
3, 4 and 5 respectively the verb be. टू बी चे जे काही रूप आहे त्यातील वाज हे सहाय्यकारी क्रियापद तिसऱ्या वाक्यामध्ये वापरलेलं आहे. त्यानंतर चौथ्या वाक्यामध्ये हॅवचं जे काही हॅड फॉर्म आहे ते चौथ्या वाक्यामध्ये वापरलेलं आहे. त्यानंतर डूचं डज पाचव्या वाक्यामध्ये हे फॉर्म वापरलेलं आहे. आणि हे कशाच्या मदतीसाठी वापरलेला आहे? वाज हा शब्द मेन वर्ब टायर्ड साठी वापरलेला आहे. म्हणजे त्या टायर्ड मूळ क्रियापदाला वाज हा शब्द मदत करतो. शी हॅड अ डॉग. हॅड हे पोझिशन दाखवतं. डॉग या नामाला मदत करण्यासाठी वापरलेला आहे, क्रियापदाला नाही. त्यानंतर सी डज ऑल द वर्क. डज हे सहाय्यकारी क्रियापद, मूळ क्रियापद वर्क आहे, याच्यासाठी हे मदत करतं. डू इज यूज्ड विथ द मेन वर्ब. डू हा शब्द मेन वर्बच्या सहाय्य करण्यासाठी वापरला जातो. डू फॉर्म क्वेश्चन्स, यस नो क्वेश्चन्स. आता डू हे जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे, डू पासून आपल्याला यस नो टाईप क्वेश्चन तयार करता येतात. डू यू नो द आन्सर. डिड यू सी द बर्ड. आता नो याच्यात मूळ क्रियापद आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये सी हे मूळ क्रियापद आहे. त्यानंतर WH टाईप क्वेश्चन, व्हॉट, वेन, वेअर पासून सुरू होणारे WH टाईप क्वेश्चन. व्हॉट डिड ही से. डिड से हे मूळ क्रियापद आहे आणि डिड या क्रियापदाला मदत करते. व्हॉट डज ही वॉन्ट. वॉन्ट हे मूळ क्रियापद आहे आणि या मूळ क्रियापदाला डज हे सहाय्यकारी क्रियापद मदत करतं. अंडरलाईन द मेन वर्ब. इन द अबव क्वेश्चन्स कॅन वी ड्रॉप रिमूव्ह द मेन वर्ब फ्रॉम द क्वेश्चन्स. आपण मेन वर्ब आपण त्या क्वेश्चनमध्ये ड्रॉप करू शकतो का? नाही करता येणार आपल्याला. कारण जर आपण मेन वर्ब जर ड्रॉप केलं तर वाक्याला अर्थ राहणार नाही. डू यू स्विम. डू यू फ्लाय. डू यू एव्हर थिंक. आता बघा, डू यू आणि फ्लाय हा मूळ शब्द जर काढून घेतला, मूळ वर्ब जर काढला, स्विम जर काढला, थिंक जर काढला, तर वाक्याला अर्थ पूर्णता येणार नाही. टू फॉर्म अ निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य. होकारार्थी म्हणजे आय एम टीचिंग. आय एम नॉट टीचिंग. मी तुम्हाला शिकवत नाही. होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यामध्ये बोलताना नेहमी आपल्याला नकारार्थी आणि होकारार्थी वाक्याची गरज असते. आता इथं दिले बघा, वी डिड नॉट इट इट. आम्ही ते खात नाही. शी डज नॉट लाईक फ्लावर. दे डिड नॉट डू इट. आता याच्यामध्ये आपण बरेच निगेटिव्ह वाक्य तयार करू शकतो. प्रत्येक होकारार्थी वाक्य आपल्याला निगेटिव्ह वाक्यामध्ये तयार करता येते. आता उदाहरण, सी डज नॉट स्विम. ती पोहत नाही. त्यानंतर यू डू नॉट लाईक. वी डोंट प्ले. दे डोंट नो दिस. असे बरेच वाक्य आपण तयार करू शकतो. आता इथं दिलेले बघा, दे आर नॉट सिरियस अबाउट देअर स्टडीज. ते त्यांच्या अभ्यासाबद्दल सिरियस नाही, गांभीर्य नाही त्यांना. त्यानंतर दे डोंट नो व्हॉट दे आर मिसिंग. त्यांना माहीत नाही ते काय विसरलेले आहे. डोंट बी सो निगेटिव्ह. आपण नेहमी नकारात्मक असायला नको. वी डोंट लाईक टू स्टडी. आम्हाला अभ्यास करायला आवडत नाही. सी डज नॉट प्ले. आता हे सगळे निगेटिव्ह वाक्य बघा. हे सीटला यस लागलेले डूला, हे तुमच्या लक्षात येईल. आय नंतर, वी नंतर, डूला यस लागलेले नाही, डज झालेले नाही, हे पण महत्त्वाचं आहे. 2 minutes of oral work. Tell us many negative sentences as possible within 2 minutes. 2 मिनिटामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त निगेटिव्ह वाक्य तयार करायचे. हे तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही त्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला हा घटक आवडलेला असेल. हा घटक आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.